नमस्कार, मी निखिल. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन फॉर एम-पी-एस-सी या नवीन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकताच 2025 पासून एम-पी-एस-सीने आपला मुख्य परीक्षेचा पॅटर्न हा वर्णनात्मक केला आहे यू-पी-एस-सी प्रमाणेच. तर त्या वर्णनात्मक पॅटर्नमध्ये मुख्य जो विषय आहे, वैकल्पिक विषय, जो 500 मार्कासाठी गणला जातो, त्याचं महत्त्व हे खूप अनन्य साधन आहे. कारण पोस्ट मिळवण्यासाठी त्या वैकल्पिक विषयाच्या मार्कावर आपण बरीच मजल मारू शकतो. तर त्या मार्गदर्शनासाठीच जो पब्लिक ॲडमिशन हा जो विषय आहे, त्याबद्दल खूप संदर्भ साहित्य आणि सोर्सेस मराठीत खूप कमी अवेलेबल आहेत. तर त्याबद्दलच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रणव लांडगे सर. त्यांच्याकडून आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ह्या वैकल्पिक विषयाच्या सिलेबस असेल, त्यानंतर संदर्भ ग्रंथ असतील, त्यानंतर आन्सर रायटिंग कसं करावं व त्याच्या नोट्स कशा काढाव्या, एक परिपूर्ण अशी आपण त्याची माहिती घेणार आहोत. नक्कीच नवीन एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मार्गदर्शन ठरेल. चला तर आपण सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. प्रथम तर मी एक आपल्याला विचारतो, की आता जो हा नवीन एम-पी-एस-सी चेंज झालाय, हा आपण कशा दृष्टीने पाहता? म्हणजे खूप चांगलं आहे की म्हणजे कसं आहे? खरं तर आता जो राज्यसेवेने जो पॅटर्न बदलला आहे, ही खरं काळाची गरज होती. खरं तर खूप आधीच हा पॅटर्न बदलायला हवा होता. कारण की तसं बघितलं तर प्रिलिम्स जी आहे, ती ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह होती. आणि आता जे सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह प्रकार पॅटर्न जो होता, तो आपल्याला अंमलात आणणं गरजेचं होतं. कारण की दोन्हीकडे ऑब्जेक्टिव्ह पेपर असल्यामुळे जी चाचणी जी म्हणता येईल आपण एम-पी-एस-सीची हो, हो. मुलांना सॉर्ट आउट करायचे. हं, हं. तर त्याच्यातून एक डिफिकल्टी लेव्हल म्हणता येईल मिळत किंवा नव्हती. बरोबर. कॉम्पिटिशन हं. कमी होऊन जायची. बरोबर. तर ह्याच्यामधनं जे रॉ स्टुडंट्स जे आहेत, ज्यांना आपण म्हणता येईल की रॉ टॅलेंट येस, येस, येस. एमपीएससी ला शोधण्यामध्ये हो. खूप जास्त मदत होईल, हं. असं म्हणता येईल आपल्याला. आणि हा पॅटर्न चेंज झाल्यामुळे यू-पी-एस-सीच्या धर्तीवर हा पॅटर्न आल्यामुळे जो महाराष्ट्रातील जो कमी होत चाललेला यू-पी-एससीचा टक्का आहे, तो वाढण्यासही मदत होईल. म्हणजे कसं, की दोन्ही पॅटर्न सेम झाल्यामुळे मुलांना दोन्ही परीक्षा एकाच वेळेस फोकस करता येऊ शकतील आता. बरोबर, बरोबर. चालेल. तर आपण आज जो विषय आपण घेतलेला आहे, की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासन हा जो वैकल्पिक विषय आहे. म्हणजे ह्याबद्दल सर आपण सांगा, की मराठीत म्हणजे ह्याच्याबद्दल किती संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत किंवा मार्गदर्शन कशा पद्धतीने ह्याच्यात उपलब्ध आहे आतापर्यंत? ज्यावेळेस मी स्वतः परीक्षेची तयारी करत होतो, त्यावेळेस लोकप्रशासन म्हणजे आता आपल्याला प्रशासकीय सेवेत जायचं आहे. या उद्देशाने मी विचार केला, की आपण लोकप्रशासन हा विषय आपला वैकल्पिक विषय हा असला पाहिजे. बरोबर. स्वतः माझं ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून झालेलं असून मी असा विचार केला, की निदान आपल्याला जे सामान्य जनतेशी कनेक्ट असायला हवा, तर निदान आपलं जे प्रशासकीय नॉलेज आहे, त्याची कमतरता भासू नये पुढील सेवेत गेल्यानंतर. तर यासाठी मी असा विचार केला, की लोकप्रशासन हा विषय आपल्यासाठी एक योग्य असावा. तर मी ज्यावेळेस मार्केटमध्ये फिरलो, मार्केटमध्ये मार्गदर्शनासाठी मी कुठल्याही ह्याच्यामध्ये जर आपला करिअरमध्ये ग्रोथ करायची असली, तर योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य साहित्याची गरज असते. बरोबर. पण आज जर आपण बघितलं तर जो सर्वात महत्त्वाचा विषय मानला जातो लोकप्रशासन, या विषयासाठीच मार्गदर्शक आणि साहित्य हे खूप कमी प्रमाणात, शक्यतो नाहीच असं म्हणता येईल, खूप कमी प्रमाणात अवेलेबल असल्यामुळं मुलांची खूप गैरसोय होत होती. मग ह्याच बाबतीत मी एकतर इंग्लिश मीडियममधनं करत असताना मला इंग्लिश मीडियमसाठी जर कमतरता भासली, तर मी हा विचार केला, की आता मराठीचे काही विद्यार्थी आहेत, जे मराठी मीडियममधनं एमपीएससी देतील. राज्यसेवेचे ऑप्शनल बऱ्याच मुलांचा हा लोकप्रशासन असू शकतो. कारण की सिलेबस खूप जास्त लिमिटेड आहे आणि एकदम सॉर्टेड आहे, की तुम्हाला खूप कमी वाचायचं आहे आणि एकमेव असा विषय आहे, की ज्याचा सिलेबस जेवढा दिलेला आहे, एकदम वेल डिफाईन्ड आणि कट टू कट सिलेबस हा एमपीएससीने डिफाईन केलेला विषय हा एकमेव आहे, की जो लोकप्रशासन आहे. तर मी विचार केला, की जे आपले मराठी माध्यमातून देणारे जे विद्यार्थी आहेत, बरोबर. त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये. या हिशोबाने मग मी लोकप्रशासन या विषयासाठी काही आपल्याला साहित्य आणता येईल का मार्केटमध्ये, किंवा त्या त्या विद्यार्थ्यांना काय आपल्याकडनं मदत होईल का, यासाठी मी प्रयत्न करत आहे. सर आता जो म्हणजे यू-पी-एस-सीत ही 500 मार्काला ऑप्शनल होता आणि आता एम-पी-एस-सीने तोच पॅटर्न आणला. तर ह्या ज्या वैकल्पिक विषयाचं जे महत्त्व आहे, ते मुख्य परीक्षा दृष्टीने कसं आहे? म्हणजे किती महत्त्व आहे याचं वैकल्पिक जर विषयाचं? आपण पूर्ण एमपीएससीचं मेन्सचं आणि इंटरव्ह्यूचं जर बघितलं, तर 500 मार्काला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. 400 मार्काला जीएस 1, 2, 3, 4 आलेला आहे बरोबर. आणि तुमचं एसएचा पेपर एस-ए. आहे हो. आणि त्यानंतर मराठी इंटरव्ह्यू आणि हो. इंटरव्ह्यू असणार आहे. तर जर तुम्ही 2025 मार्काचा टोटल तुमचा मेन्सचा आणि इंटरव्ह्यूचा असणार आहे. इंटरव्ह्यू दोन्ही बरोबर. त्याच्यावर तुमचं रँकिंग देणार आहे. बरोबर. तर 2025 मधनं जर तुम्ही बघितलं, 500 मार्कांसाठी तुम्हाला ऑप्शनलच आहे. बरोबर. म्हणजे जवळपास 25% ते 25 ते 27% तुमचं ऑप्शनलचं स्कोर डिपेंड असणार आहे. ऑप्शनलवरती तुमची रँक डिपेंड होणार आहे. बरोबर. अजून एक म्हणजे सर, की आता जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा जो विषय आहे, तो म्हणजे कोणासाठी जास्त फायदेशीर? म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं ते पण आता आपण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीत पाहतो, की वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंडची मुलं असेल, म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा बरेच असतात. तर म्हणजे हा सर्वांसाठी फायदेमंद ठरू शकतो का? म्हणजे कोणत्याही बॅकग्राऊंडचा मुलगा असेल? तसं जर विद्यार्थ्यांनी ऑप्शनल सिलेक्ट करायचा झाला, तर खूप विचारपूर्वक सिलेक्ट केला पाहिजे, की बाबा माझा ऑप्शनलसाठी वेळही कमी गेला पाहिजे, मला तो सोप्पाही वाटला पाहिजे आणि जो मला स्वतःच्या मनाने जरी लिहायची वेळ आली, हं. जर मी समजा पेपरच्या काही महिनाभर आधी आजारी असेल, तर मग मला पेपरला जाताना असं मी स्वतः डायरेक्ट पेपरला जाऊन बसलो, तर मला असं तो माझ्या मनाने लिहिता आलं पाहिजे, की बाबा हां, हे क्वेश्चन आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये हे काही 4-5 पॉईंट मेन्शन केले, तर मग ते मला नीट लिहिता येतील.
आता मी तुम्हाला 2 विषयांचं उदाहरण देतो. हम्म. माझा एकदा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स. ओके ओके मला पहिले वाटलं की तो जर्नलिस्टिक आहे. हम्म. त्यासाठी मी पॉलिटिकल सायन्सचा विषयाचा निवड केली होती. बरोबर पण मला जसं त्याच्यामध्ये कळलं तर मला जाणवत गेलं की तो खूपच जास्त टेक्निकल आहे. येस आणि जर आपण बाकीचे ऑप्शनल विषय जरी बघितले तर ते ज्याला त्या विषयाचं ज्ञान आहे, जसं की समजा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा तुमचा बॉटनी असेल, तुम्हाला त्या विषयाचं स्पेसिफिक टेक्निकल ज्ञान असलंच पाहिजे. बरोबर तसं लोकप्रशासन या विषयाचं नाहीये. तो विषय हा खूप जास्त जनरलिस्टिक मध्ये मोडला जातो आणि असं म्हणता येईल की तो विषय जर तुम्ही ऑप्शनल म्हणून जर घेताय तर तुमची जवळपास 50 ते 60% इंटरव्ह्यूची पण तयारी झालेली असते. बरोबर. म्हणजे एक सर्व कोणत्याही बॅकग्राऊंड जरी विद्यार्थी असेल ते हा ऑप्शन करण्यासाठी त्यांना एक चांगलं म्हणजे पूरक वातावरण सर्व आहेत म्हणजे. तर आता आपण तर सगळी बेसिक आपण इन्फॉर्मेशन आता घेतलीच. आता आपण एक मुळात विषयालाच हात घालू, की आता ह्या विषयाचा जो सिलेबस आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे ह्याच्यात किती पार्ट्समध्ये आहे किंवा कसं काय त्याबद्दल आपल्याला एकदा सविस्तर सर्व सांगा. म्हणजे पूर्ण सिलेबस कशा प्रकारे ह्याचा डिझाइन केलेला आहे असं. आता लोकप्रशासन हा विषय एमपीएससीने इतका कॉम्प्रिहेन्सिव्हली म्हणजे म्हणता येईल की एकमेव विषय मी मगाशी सांगितलं तुम्हाला की एकमेव विषय की ज्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये हे पॉईंट्स आहेत ते त्यांनी मेन्शन केले आहेत बरोबर डायरेक्टली. जसं आपण जर समजा हिस्ट्रीचं बघितलं हम्म. तर फक्त ते हिस्ट्रीला सांगतात की मेडिवल इंडिया. मग हम्म. मेडिवल इंडियामध्ये तुम्हाला नक्की काय वाचायचं हे माहित नसतं. पण तसं लोकप्रशासन या विषयाला नाही. लोकप्रशासन या विषयामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, सखोल अभ्यास केला तर सिलेबसमध्ये 12 चॅप्टर पेपर 1 ला आहेत, 14 चॅप्टर पेपर 2 ला आहेत. आणि जर सिलेबसच्या बाबतीने तुम्ही जर इनपुट आणि आउटपुट रेशो जर काढत असाल, हम्म. तुम्ही जर पहिले 3 चॅप्टर जे आहेत ते जर नीट व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे केले, हो. जे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरचं एक चॅप्टर त्याच्यामध्ये आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॉरलचं एक आहे आणि एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे. पण त्याच्यामध्ये सगळं कंटेम्पररी एरियामध्ये मॉडर्न एजमध्ये जे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते कव्हर होत आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पहिल्या 12 पैकी 3 चॅप्टरचा जर विषय तुम्ही नीट अभ्यास केला त्या चॅप्टरचा, तर तुम्हाला जवळपास 70% तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन जातो. मग जर 70% सिलेबस तुमचा तिथून कंप्लीट झाला 3 चॅप्टरमधनं, मग पुढील जे चॅप्टर आहेत ते रिपिटेटिव्ह बेसिसवर आहेत किंवा तुम्हाला पहिल्या ज्या 3 चॅप्टरमध्ये जे तुम्ही वाचलेलं आहे तेच तुम्हाला त्यातलंच एक एक पॉईंट पुढच्या चॅप्टरच्या आन्सरमध्ये टाकायचं. म्हणजे जर समजा तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये आलेले आहात तर ओके त्या चॅप्टरमध्ये जर समजा पहिल्या 3 चॅप्टरचा एक एक जरी पॉईंट तुम्ही लिहिला तरी तुमचे 3 पॉईंट तिथं तुमचे कव्हर होऊन जातात. कव्हर झालेले. बरोबर आणि मग उरलेले शेवटचे 2 पॉईंट तुम्ही तुमच्या मनाने 1 पॉईंट लिहू शकताय आणि 1 पॉईंट तुम्ही त्या चॅप्टरशी रिलेटेड काहीतरी तुम्हाला थोडंफार तर नॉलेज असणार. तर बरोबर. तसं 5-1 पॉईंट तुम्ही आरामात कव्हर करू शकता. म्हणजे इतकं ते खूप कमी लिमिटेड आहे. आता त्यानंतर मला एक असं विचारायचं होतं, की म्हणजे लोकप्रशासन हा जो एक ह्याच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किती असतं? म्हणजे ते पण सर्व डिटेलमध्ये सांगा, की म्हणजे किती मार्क्स आहेत, कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स राहणार आणि किती ह्याच्यात शब्दांत त्याची उत्तर लिहायची त्याबद्दल पण थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आता एमपीएससीने हा पॅटर्न जो आहे तो पहिल्यांदाच राबवलेला आहे हो. डिस्क्रिप्टिव्हचा. बरोबर. तर त्याबद्दल त्यांनी डिटेलमध्ये कोणाला म्हणजे अजून हा, काही हा. आपल्याकडे हे आलेलं नाही, जी आर आलेलं नाहीये किंवा पेपर पॅटर्न असा असेल किंवा आणि तो पेपर पॅटर्न आपण अनालाइज पण करू शकत नाही की नक्की काय पॅटर्न आहे. कारण की आपण जर बघितलं 2010च्या आधी युपीएससीचा मेन्सचा पॅटर्न हा जवळपास ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर होता. हो. म्हणजे तुम्हाला एक समजा न्यूट्रलिटीचं म्हणजे लिहायचं डिफाईन द फॉलोइंग 4 डेफिनेशन दिलेल्या असायच्या. न्यूट्रलिटीवरती तुम्हाला 20 शब्दात लिहायचं, ऑनेस्टीवरती 20 शब्दात लिहायचे, इम्पार्शिलिटीवरती 20 शब्दात लिहायचे. म्हणजे असं एक ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा समतोल राखत असा पेपर पॅटर्न 2010 पर्यंत आपण पाहिलेला आहे. पण 2010 नंतर आपण बघितलं युपीएससीने पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये गेल्यानंतर पहिल्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न येतात जे कंपल्सरी असतात. सेक्शन बी मध्ये पण पहिले 5 प्रश्न कंपल्सरी असतात. त्यानंतर तुम्हाला खाली 3 प्रश्न असतात, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4. तिकडे पण क्वेश्चन 6, क्वेश्चन 7, क्वेश्चन 8. त्या 6 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न निवडून घ्यायचे असतात आणि कोणताही एक म्हणजे दोन्ही सेक्शन मध्ये एक कंपल्सरी तुम्हाला सेक्शन निवडावं लागतं. सेक्शन लिहावं. तर आता आपल्याला अंदाज लावता येणार नाही की नक्की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये काय येणार आहे. पण आपण युपीएससीच्या जजमेंटनुसार जर युपीएससीचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर नीट आपण बरोबर. पाहिले आणि त्याचा जर नीट अभ्यास करून गेलो तर तिथे पेपर कसाही आला तरी आपल्याला तो नीट टॅकल करता येईल याची खात्री आपण देऊ शकतो. आता आपण सिलेबसवर पण चर्चा केली, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावर चर्चा केली. पण आता मुळात मेन मुद्दा येतो, की संदर्भ ग्रंथ व नोट्स. म्हणजे आता ह्याच्या पेपरसाठी लोकप्रशासन वैकल्पिक विषयाच्या कोणते कोणते संदर्भ ग्रंथ पुस्तकं जी आहेत ती चांगली आहेत किंवा कोणत्या नोट्स वापराव्यात किंवा बाकी पण काही मटेरियल आहे का त्याच्याबद्दल थोडंसं आपण सांगावं. आज जर बघितलं आपण तर इंग्लिश मीडियमसाठी खूप सारे नोट्स आहेत. जसं की इंग्लिश मीडियमला आपण पाहिलं आरिबम सर नावाचे आहेत. आरिबम जे स्वतः आय एस आहेत. तर त्यांचं एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं पुस्तक आहे. पेपर 1 साठी पण आहे, पेपर 2 साठी पण आहे. प्रसाद अँड प्रसाद म्हणून आहे, ते थिंकर्ससाठी आहे. आणि एक मोहित भट्टाचार्य म्हणून आहे, जे रेफरन्स बुक आहे. तर आपण जर बघितलं, जर मी मगाशी तुम्हाला म्हणलं की पहिले 3 चॅप्टर, तर त्या 3 पैकी तुमचा जो सेकंड चॅप्टर आहे
तो प्रसाद अँड प्रसाद मधनच तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरचा जो चॅप्टर आहे. हम्म. मग दुसरं म्हणजे मोहित भट्टाचार्य सरांचं जे रेफरन्स बुक आहे ते तुम्हाला सुरुवातीलाच वाचून कामाला नाही येणार, कारण की तुम्हाला आधी त्या विषयाचं पूर्ण नॉलेज असेल. जर तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय बरोबर. पूर्णपणे समजल्यानंतर तुम्ही त्या विषयासाठी ते मोहित भट्टाचार्य एक म्हणजे तुम्हाला म्हणतात लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी किंवा बरोबर तुम्हाला तो तुमचा टॉपिक रिफाईन करायचा आहे, उद्या तुमची मेन्स आहे, तर बरोबर. मेन्सच्या एक आठवडा आधी तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा कंटेंट शोधताय हो. की मला हे पॉईंट लिहिता येईल, तर जास्त माहितीसाठी. त्यासाठी तुम्ही मोहित भट्टाचार्य वापरू शकता. आणि जर रेग्युलर तुम्हाला जर एक जसं आपल्या शाळेमध्ये आपल्याला सवय असते की चॅप्टर 1 चॅप्टर 2 बरोबर, चॅप्टर बरोबर. 3, हम्म. हे तुम्हाला फक्त अरिबम या पुस्तकामध्ये मिळून जाईल. हम्म. ते चॅप्टर वाईज त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. दिलेलं आहे. तर सविस्तर. त्याच धर्तीवरती आपण आता अरिबमचं अजून बरेच मोहित भट्टाचार्य आणि प्रसाद आणि अजून काही माझे जे स्वतःचे नोट्स आहेत इंग्लिश मिडियमचे, ओके. तर आपण त्याला कंपाईल करून एक मराठी मिडियमसाठी विद्यार्थ्यांसाठी एक नवीन पुस्तक पुस्तक म्हणजे आणतो. पीवायक्यूचं पण डिटेलमध्ये आणि ह्याचं पण सिलेबस बरोबर, बरोबर. तर ते पण आपण दोन्ही पण लॉन्च करत आहोत. आता लवकरच ते पुस्तक येईल बाजारामध्ये. आता मुळात विषय झाला, आपल्या सिलेबस बद्दल चर्चा केली, प्रश्नपत्रिका पाहिल्या, संदर्भ ग्रंथ पाहिले. आता मूळ मुद्दा येतो की एमपीएससी असेल किंवा आता युपीएससी असेल, तर मुख्य म्हणजे आन्सर रायटिंग. कारण आन्सर रायटिंग हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण पूर्णपणे आपल्याला 1,000 किती 750 मार्काचा आन्सर रायटिंगला पेपर आहेत पूर्ण सगळे. तर आन्सर रायटिंग करताना ऑप्शनलसाठी आन्सर रायटिंग म्हणजे सुरुवात कशी करावी व कशा पद्धतीने त्याची पूर्ण म्हणजे त्या आन्सरची मांडणी असावी, ह्याबद्दल थोडक्यात आपण विद्यार्थ्यांना सांगावं. आमच्या जवळ एक प्रिंटेड सिलेबस तो जो कायम की जवळ पाहिजे. डिटेलमध्ये असेल. हम्म. असं नाही की फक्त चॅप्टर 1चं नाव दिलं, चॅप्टर 2चं नाव नाही, दिलंय. नाही. जो चेकलिस्ट फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे, डिकोड केलेला. की तुमचं चॅप्टर 1च्या अंडर जे 10 पॉईंट आहेत ते तुम्हाला चेकलिस्ट फॉर्ममध्ये असतील. तुम्ही जर अभ्यासाला बसले आहात तर पहिला पॉईंट निवडायचा. पहिला पॉईंट जर तुम्ही तो बघितला, त्या पहिल्या पॉईंटला तुम्ही जाऊन पीवायक्यू बघायचे. आता आपलं पीवायक्यूचं जे पुस्तक येते मराठी मीडियमसाठी, हो, हो. आणि आपण आता सध्या इंस्टाग्रामवरती रील्स आणि युट्यूबवरती काही शॉर्ट्स म्हणजे डेली बेसिसवरती आपण माहिती पण. पीवायक्यूचे आपण शॉर्ट्स टाकत आहोत की बाबा कसं असलं पाहिजे. तर ते पीवायक्यू पण आपण इतके डिटेलमध्ये दिले म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना आता सुरुवातच त्यांना निदान बरोबर. सिलेबस आणि पीवायक्यू माहिती असले PYQ पाहिजे. पाहिजे. तर बरोबर. मग आपण त्या हिशोबाने ते पीवायक्यू असे निवडले की जे युपीएससीने मागे पीवायक्यू विचारले आहेत ते पीवायक्यू. त्या पीवायक्यूचं अनालिसिस करून आपण खाली विद्यार्थ्यांना नोटमध्ये देतो की ह्या प्रश्नांसाठी तुम्हाला कोणते कोणते टॉपिक वाचले पाहिजे. आजपर्यंत तर बाजारात तिथेच त्या गोष्टी असं क्लिअर केल्या जातात त्यांच्या. तिथे ऑन द बरोबर. स्पॉट क्लिअर केले जातात की आजपर्यंत बाजारात असं एक पण पीवायक्यूचं पुस्तक नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पीवायक्यू देतील. कॉपी पेस्ट मेथड असते ती, बरोबर. की clear. तुम्हाला पण माहिती सर की जसं आयोगाचे पेपर असतात ते कॉपी करतात, तिथे पेस्ट करतात बरोबर, आणि ते बरोबर. बाजारात आणतात. बरोबर. आपण तसं न करता आपण काय केलेलं आहे की बाबा ते पुस्तकाचे जे पॉईंट्स आहेत, जे पीवायक्यूचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं अनालिसिस करून तुम्हाला आपण मुद्दे देतो की बाबा हे प्रश्न आहेत. आणि खाली नोटमध्ये जे आहे ना ते स्पेसिफिक आपण दिलेलं असतं की वरील प्रश्नांसाठी तुम्हाला काय काय तयार करून ठेवायचंय. किंवा हे 5 जे प्रश्न विचारले त्या 5 प्रश्नांसाठी तुम्ही जर ते खालचे 3-4 पॉईंट जर केले, ते 3-4 पॉईंट म्हणून तुम्हाला ते 5च्या 5 प्रश्न म्हणजे आता काही आन्सर असे असतात की बाबा ए आन्सरला पण तुम्ही सेम आन्सर लिहू शकता, बी आन्सरला ला पण लिहू सेम लिहू शकता, बरोबर. फक्त थोडे लँग्वेज चेंज केली असती. तर तसं अनालिसिस करून आपण त्या विद्यार्थ्यांना नोट देतो की बाबा तुम्ही ह्याच्यासाठी हे पॉईंट तयार करा म्हणजे तुम्हाला ते 5 आन्सर लिहिता येतील. बरोबर. तर त्या हिशोबाने ते पीवायक्यूचं जे आपलं साहित्य आहे, तर पहिले सिलेबस घ्यायचा. मगाशी हम्म. सांगितल्याप्रमाणे सिलेबस मधला पहिला पॉईंट घ्यायचा. पहिल्या पॉईंटसाठी काय पीवायक्यू दिलेत ते बघायचं. त्या पीवायक्यू साठी काय नोट दिले आपण ते बघायचं. मग त्या नोट तुम्ही एक तर आरिबम मधनं इंग्लिश मिडियमचे असतील तर आरिबम मधनं वाचायचं, मराठी मिडियमचे असतील तर माझ्या मराठी. पुस्तकातून वाचायचं. बरोबर. मग त्या पुस्तकातून तुम्ही वाचल्यानंतर तुमचे ते पॉईंट कव्हर झाले. मग तो प्रश्न जो दिलेला आहे त्यांनी पहिला प्रश्न, त्याच्यामध्ये आपण इतकं डिटेलमध्ये दिलंय की बाबा वरील प्रश्नांसाठी तुम्हाला एकच इंट्रोडक्शन तयार करायचंय. मग तुम्ही ज्यावेळेस वाचत असणार त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की बाबा इंट्रोडक्शनसाठी मला हे स्टेटमेंट योग्य वाटतंय. मग बरोबर. ते तुम्ही साईडला लिहून ठेवलेलं असणार. कन्क्लुजनसाठी मग त्यात पहिल्याच पॉईंटमध्ये दिलेलं असतं कन्क्लुजन पण एकच निवडायचंय. तुम्ही कन्क्लुजन पण साईडला काढून ठेवलेलं आहे. बरोबर. मग खाली जे 4-5 पॉईंट आम्ही दिलेले असतात त्याच्यावरती तुम्हाला 5-5 पॉईंट काढायचे असतात. म्हणजे समजा टेलरवरती जर प्रश्न आला तर टेलरचं आम्ही दिलेलं असतं की बाबा टेलरच्या ह्याच्यावरती 5 कन्सेप्च्युअल पॉईंट तुम्ही काढून ठेवणे, 5 सोल्युशन काढून ठेवणे, टेलरिझमवरती 5 चॅलेंजेस तुम्ही काढून ठेवणे. मग हे तुम्ही जर 5-5 पॉईंट आत्ताच सुरुवातीच्या फेजमध्ये काढून ठेवले, बरोबर. तुम्हाला पेपरला जाऊन फक्त हे जे तुम्ही साईडला काढून ठेवले ते तिथे असेंबल करायचे जजमेंट करून की बाबा अच्छा आज प्रश्न आलाय फ्युअलवरती, टेलरवरती, वेबरवरती. वेबरचा प्रश्न आला तर तुम्ही वेबरचं जे इंट्रोडक्शन तुम्ही जे साईडला लिहून ठेवलंय ते तिथं मांडायचं. जे 5 पॉईंट मी तुम्हाला काढायला सांगितले होते मग ते तिथं चेक करायचं की बाबा चॅलेंजेस विचारलेत, सजेशन्स विचारलेत का ते त्या कन्सेप्ट बद्दल डिटेलमध्ये विचारले. मग तसं तुम्हाला ते मी दिलेलं असतं की बाबा कन्सेप्टवरती तुम्ही काढायचं. बरोबर. आपण आता पुढे वर्कशीट पण तयार करायचा प्रयत्न करतोय की त्या वर्कशीटमध्ये डिटेलमध्ये असणार आहे की बाबा कधी काय प्रोग्राम म्हणजे जसं आपल्या शाळेत असताना जसं एक वर्कबुक असायचं की क्वेश्चन दिला असताना आन्सर लिहायला लावायचे आपला. तसंच वर्कबुक असणार आहे की तिथं इंट्रोडक्शन लिहिलं असणार. तुम्ही तिथंच इंट्रोडक्शन लिहून ठेवायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाणार त्यावेळेस तुम्ही ते इंट्रोडक्शन वाचू शकता, ते कन्क्लुजन वाचू शकता आणि डिटेलमध्ये ते जे पॉईंट्स असतील ते वाचू शकता. मग तुम्ही जर आता पेपरला गेलेले आहात
मग तुम्हाला काय करायचं फक्त तुम्हाला अनालाइज करायचंय किंवा वेबरवरती प्रश्न आलाय. हम्म. मग वेबरवरती काही प्रश्न येऊ द्या. तुम्हाला इंट्रोडक्शन तुम्ही ऑलरेडी जे बनवलं तेच लिहायचंय. बरोबर. कन्क्लुजन बनवलं तेच लिहायचंय. फक्त मधला पॉईंटचा प्रश्न आला तुम्हाला अनालाइज करायचं किंवा मला डेफिनेशन विचारले का सजेशन विचारलंय. सजेशन विचारलं असेल सजेशनचे पण तुम्ही पॉईंट काढून ठेवले असणार. ते 5 पॉईंट तुम्ही लिहिले. चॅलेंजेस विचारले असतात ते चॅलेंजेस तुम्हाला 5 पॉईंट काढून ठेवलं. असं प्रत्येक विषयाचं आपण इतकं कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करणार की ऍट द एंड 3 महिन्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटेल की बाबा माझा पेपर उद्या जरी झाला तरी काही मी विषय नाही. पेपर देऊ शकतो. आता ह्या सर्वांगीण आपण चर्चा केली, सिलेबस असेल, क्वेश्चन पेपर असेल. त्याचा एक मुळात एक महत्त्वाचा विषय आहे की नोट्स म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी म्हणजे कसं करावं, की पहिल्यांदा नोट्स काढाव्या, की पहिले वाचून घ्यावा आणि नोट्स कशा पद्धतीने सर्व काढावे ह्याबद्दल. कारण नोट्स म्हणजे कधी कधी काय होतं की एक तर भरमसाठ नोट्स होऊन जातात की त्या पुस्तकांपेक्षा मोठे होतात. मग त्याचा पण काय उपयोग होत नाही. नोट्स कशा प्रकारे असावे की ते आपल्याला प्रत्येक वेळेस चांगल्या अशा उपयोगी पडू शकतील परीक्षेसाठी. आता सुरुवातीला नोट्स काढताना मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण वर्कबुक आणत आहोत. हा. तर वर्कबुक मध्ये तुम्ही एक करू शकता की बाबा त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही इंट्रोडक्शन म्हणजे सिलेबस पहिला बघणार. हम्म. जे आपलं हे एक काय म्हणता येईल की तारक मंत्र म्हणता येईल बरोबर. की सिलेबस पीवायक्यू PYQ आणि रेफरन्स बुक्स रेफरन्स बुक बरोबर. मग तुम्ही ज्यावेळेस आता वर्कबुक पॅटर्ननी जर तुम्ही गेलात तुम्ही सिलेबस वाचला पीवायक्यू वाचले पीवायक्यू वरती मी तुम्हाला खाली दिलेलं असणार बरोबर. इंट्रोडक्शन कन्क्लुजन हम्म. सजेशन्स कन्क्लुजन हे सॉरी कन्सेप्ट आणि त्याचे काय जर त्यात काही एक्स्ट्राचे महत्वाचे पॉईंट आणि आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जर एखाद्या याच्यामध्ये एक्स्ट्राचं की एरियाज टू बी फोकस म्हणजे हम्म. अधिक लक्ष केंद्रित करायचे मुद्दे असा एक एक्स्ट्राचा पॉईंट पण दिला असतो. हम्म. कधी कधी काही काही विषयांवर 2च प्रश्न आले असतात. म्हणजे समजा आता ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम असेल किंवा कोड ऑफ एथिक्स असेल त्या बरोबर. विषयावरती 2च प्रश्न आलेले आहेत. हम्म. पण मग आपण त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की अरे ह्याच्यावरती 2च प्रश्न आले पण त्या टॉपिकमध्ये जे तुम्हाला कव्हर होणार आहे मग आपण त्याच्यात खाली नोट देतो की बाबा हा टॉपिक तुम्ही खरंच डिटेलमध्ये कव्हर करा कारण की ह्या टॉपिकवरचे जे पॉईंट्स आहेत तुम्ही ते दुसऱ्या आन्सरसाठी वापरू शकता. मग असं तुमचं एकदा सिलेबस घेतला एकदा पीवायक्यू घेतलं हम्म. पीवायक्यूच्या खालचे नोट्स वाचले नोट्स वाचून तुम्ही स्वतःचे नोट्स तयार केले बरोबर. बरोबर. मग स्वतःचे नोट्स तुमचं वर्कबुक पॅटर्न झालं मग साईडला थोडीशी जागा सोडली. मग ऍट द एंड तुम्ही दुसऱ्या कुठल्या रेफरन्स बुक किंवा करंट अफेअर्स असतील ते तुम्ही जर डेली वाचताना तुम्हाला एखादं उदाहरण सापडलं एक्झाम्पल सापडलं तुम्ही तिथं साईडला नोट डाऊन करू शकता. असे तुमचे नोट्स कॉम्प्रिहेन्सिव्हली ऍट द एंड ऑफ 90 डेज हम्म. तुम्ही इतकं रिफाईन होऊन जाणार की तुम्हाला असं वाटणार की अरे हे खूपच जास्त रिपिटेटिव्ह आहे आणि तुम्ही तो सहजपणे विषय हाताळू शकता. आता पुढच्या वर्षीची प्रिलिम्स तर सप्टेंबरमध्ये म्हणजे मेन्स तर पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत होईल. म्हणजे एक वर्षभराचा कालावधी तर आता मेन्स आणि ऑप्शनलचा अभ्यास करण्यासाठी आहे. तेही झालं आणि त्यानंतर आता म्हणजे हा जो पूर्ण आपण अभ्यास करणार आहे तर तुमच्या ह्याच्या म्हणजे काय इनिशिएटिव्ह काय काय तुम्ही ह्याच्यासाठी आणणार आहे म्हणजे मार्केटमध्ये. आता पीवायक्यूचं पुस्तक आपलं फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये मार्केटमध्ये येऊन जाईल ओके ओके. आणि नोट्स म्हणले तर नोट्सला थोडा वेळ लागेल. हम्म. नोट्स मे महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला नोट्स पण ओके मिळून जातील. येस येस. कारण की नोट्स असं आहे की नोट्स आपण कॉपी पेस्ट आणत नाहीये. बरोबर स्वतः माझे स्वतःचे काही नोट्स आणि जे बाकीचे साहित्य आहे त्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह की तुम्हाला बाकीचे साहित्य वाचायची वाचायची गरजच ते पण पडणार नाही. मराठीत पूर्णपणे बनवायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सवय लहानपणापासून कशी आहे की बाबा एक चॅप्टर आणि त्याच्यात नोट्स वाचायच्या. नोट्स. बरोबर. मग ते नोट्स मध्ये पण आपण ज्यावेळेस युपीएससीला रेफरन्स बुक वाचतो तर ते पॅराग्राफ फॉर्म मध्ये असतात. हम्म. आपल्याला आन्सर लिहायचे पॉईंट वाईज मध्ये. बरोबर. पॉईंट मध्ये आन्सर लिहिताना मुलांची गडबड काय होती की पॅराग्राफ मध्ये वाचलेलं असतं आणि त्यांना ते सॉर्टच करतात नाही ह्याला पॉईंट मध्ये कसं कन्वर्ट करू. बरोबर. मग आपले जे नोट्स असणार आहेत ते आपण म्हणजे स्पून फिडिंग तुम्हाला फक्त ते पेपरला जाऊन तिथं मांडायचंय. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला जसं म्हणलं वर्कबुक पॅटर्न चॅलेंजेस सोल्युशन बरोबर. बरोबर. आपण ते एकदम डिटेल चॅलेंजेसचे 5 पॉईंट सोल्युशनचे 5 पॉईंट कन्सेप्टचे 3 डेफिनेशन इतकं डिटेलमध्ये आपलं आपण विद्यार्थ्यांना ते नोट्स आणणार त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. ते मे महिन्यापर्यंत नोट्स येतील आणि जर आता विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स थोडासा आहे बऱ्यापैकी विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करतात इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि ओके. युट्यूबच्या माध्यमातून. तर काही विद्यार्थ्यांची अशी डिमांड पण आहे की सर तुम्ही क्लास लवकरात लवकर चालू करा. हम्म. तर माझा असा प्लॅन आहे की जर जास्तीत जास्त विद्यार्थी जर जोडले गेले आपला बरोबर. तर आपण जानेवारीच्या मिड जानेवारी पासून आपण ते क्लासेस चालू करू. ऑनलाईन माध्यमातून करणार की ऑफलाईन माध्यमातून. सुरुवातीला मला ऑनलाईन माझं ऑनलाईन माध्यमातूनच ओके. कल राहील कारण की हम्म. बरेचसे विद्यार्थी आता लांब असतात. लांब असतात हम्म. काही विद्यार्थी असतील तर मग त्यामुळे कसं होतं आपण सध्या ऑनलाईन मोडमध्येच हे करणार आहे. फक्त पुण्यापुरतं कॉन्सन्ट्रेट न करता आपण पूर्ण जवळपास महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्याचा विचार करत आहोत. नाही आपण आता बऱ्यापैकी सर्व म्हणजे माहिती याच्यातून मिळवलीच म्हणजे असं काही राहिलं नाही. पण एक आता झाले काही पॅटर्न नवीन आहे. त्यानंतर मार्केटमध्ये रिसोर्सेस इतके किंवा बाकीच्या गोष्टी पण भरपूर म्हणजे मिसगाईड होणाऱ्या गोष्टी भरपूर खूप असतात. मग तेच आपण विद्यार्थ्यांना 1-2 गोष्टी काय सांगू शकता की अशा पद्धतीने एक व्यवस्थित करून तुम्ही व्यवस्थितपणे परीक्षा पास करू शकता. याचे 2 शब्द काहीतरी आपण सांगावे म्हणजे. माझं विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही ज्यावेळेस ऑप्शनल शब्द विषय निवडताय तर असा निवडा की ज्याचा सिलेबस खूप जास्त लिमिटेड असला पाहिजे जो तुमचा फिंगर टिप्सवरती 1 ते 1.5 महिन्यात. कारण की आता तुम्ही 3 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने इन्व्हेस्ट करून काही उपयोग नाही. कारण की ऍट द एंड तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये 3च महिने मिळणार आहेत. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला तो विषय एक महिन्यात पूर्ण कव्हर करता आला पाहिजे पेपर 1 पेपर 2 मिळून. बरोबर. तर
अशा हिशोबाने तुमचा तो वाचून तिथं त्यावेळेस तो वाचून कंप्लीट झाला पाहिजे. आणि वाचता वाचता तुम्हाला म्हणजे जर तुम्ही टाइम अलोकेट केला 3 महिन्याचा, तर 1 महिना तुम्ही जीएस साठी देणार, 1 महिना ऑप्शनल साठी देणार. तर त्या 1 महिन्यात तुम्हाला ऑप्शनल वाचायचा पण आहे आणि त्याचं आन्सर रायटिंग Answer जास्तीत writing. जास्त पेपर सोडवायचे आहेत. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला तो ऑप्शनल वाचताना असं अवघड नाही वाटलं पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की डिमोटिवेटेड फील नाही झालं पाहिजे की बाबा बरोबर, बरोबर. माझं वाचूनच नाही झालं, मग आता मी पेपरला कसं करू, किंवा जरी वाचता नाही आला म्हणजे वर्स्ट केस मध्ये तुम्ही न वाचता जरी गेले तरी तुम्हाला मनाने काही आन्सर देता आला पाहिजे. इतकं इतका सोपा विषय निवडावा विद्यार्थ्यांनी. दुसरा मुद्दा माझा असा राहील की बाबा त्या विषयाचा सिलेबस वेल डिफाईन्ड असावा. तो तुम्हाला इझिली समजण्यास म्हणजे सोपं जावं. मराठीत जरी सांगितलं तुम्हाला की बाबा क्वेश्चन वाचला तरी तुम्हाला कळलं पाहिजे की नक्की ह्याला काय म्हणायचं. बरोबर, कारण बरोबर. की जर तुम्ही पॉल सायन्स वगैरे पॉलिटिकल सायन्सचे काही विषय बघितले किंवा काही अजून दुसरे वैकल्पिक विषय बघितले, तर त्याच्यामध्ये कसं असतं की काही स्टेटमेंट असे कोट्स वगैरे दिले जातात की जे जर्मन लँग्वेज मध्ये असतात हम्म. किंवा दुसऱ्या कुठल्या लँग्वेज मध्ये असतात. ते ते समजण्यासाठी. समजणे खूप अवघड असतं हम्म. ऐन टाइमला पेपरला. बरोबर, आणि पेपरला एक तर वेळ खूप कमी असतो. बरोबर. तर तुम्हाला तेच राहील की बाबा एकदम इझी टू अंडरस्टँड असला पाहिजे, हम्म. लवकर कव्हर होणारा पाहिजे, ज्याचा सोर्सेस इझिली अवेलेबल पाहिजे, जे की आपण आता विद्यार्थ्यांना खूप लवकरच बरोबर, प्रोव्हाइड बरोबर. करणार आहोत. असं सगळं एकंदरीत तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा कल ऑलरेडी लोकप्रशासन या विषयाकडे आहे त्यांनी घ्यायला काय हरकत नाही, आणि ज्यांचा नाहीये त्यांनी पण या विषयाचा जरूर विचार करावा अशी माझी इच्छा आहे. सिलेबस सर्व गोष्टी पाहून. बरोबर. धन्यवाद सर, आपण मुलाचं असं मार्गदर्शन केलं. कारण आता पूर्णपणे सिलेबस बदलत असतात आणि मार्केटमध्ये पण सगळ्या गोष्टी इतक्या असतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांपुढे कायम प्रश्न असतो की नक्की कोणती गोष्ट आपण निवडावी. त्या माध्यमातून आपण केलेलं मार्गदर्शन नक्कीच सर्वांना फलदायी ठरेल. आणि एमपीएससीचा हा डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न आहे त्याच्यात ऑप्शनलचा जो महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी लोकप्रशासन हा विषय निवडून मुलं नक्कीच त्याच्यात चांगले मार्क मिळवून आपले जे डीम पोस्ट आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. तर मित्रांनो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन फॉर एमपीएससी ह्या चॅनलच्या माध्यमातून सरांनी वैकल्पिक विषय जो आहे आपला लोकप्रशासन त्याच्याबद्दल यूट्यूब असेल, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, या सर्व माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न सरांनी सुरू केलेला आहे. सरांचाही गेले 5 वर्षाचा UPSCतला अनुभव आहे आणि वैकल्पिक विषय जो आपला लोकप्रशासन आहे त्याच्यातही सरांनी भरपूर असं काम केलेलं आहे. त्यामुळे सरांच्या ज्या काही बॅचेस असतील किंवा जे सर पुस्तक आणणार आहे ते मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या मुलांना नक्कीच मग ती UPSCची परीक्षा असेल किंवा एमपीएससी दोन्हीचा पॅटर्न सेम आहे. ते दोघांसाठी त्यांना खूप परिपूर्ण असं मार्गदर्शन ठरेल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक देत आहोत. त्या माध्यमातून सरांशी आपण कनेक्ट राहावा. त्यांच्या ज्या काही नोट्स असतील, त्यांचे जे काही येणारे लेक्चर पर व्हिडिओ असतील ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून मिळतील आणि नोट्स असतील त्या टेलिग्रामच्या माध्यमातून काही असतील त्या मिळतील. आणि अशाच माध्यमासाठी सरांबरोबर कनेक्ट राहण्यासाठी आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले राहा. आणि पुढीलही काळात नवीन नवीन व्हिडिओज आपण ह्या विषयाची घेऊन येणार आहोत. तर आपण जोडले राहा आणि एक चांगली आपली स्पर्धा परीक्षेचा प्रवास करण्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.